सन 1665 महाराष्ट्रातलं राजकारण एका निर्णायक वळणावर येऊन थांबलं होतं। एका बाजूला स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला मुघल साम्राज्याचा जबरदस्त दबाव ज्याचं नेतृत्व करत होते मिर्झा राजा जयसिंग। हे फक्त युद्ध नव्हतं, हा एक स्ट्रॅटेजिक गेम होता, राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अस्तित्वाचा। जयसिंगने थेट लढाईपेक्षा वेगळी रणनीती वापरली। त्याने किल्ले एक एक करून वेढायला सुरुवात केली। विशेषतः पुरंदर किल्ल्यावरचा वेढा अत्यंत कठीण होता। मराठ्यांचे सरदार मोरारबाजी देशपांडे यांनी प्रमाणपणे लढा दिला, पण मुघल सैन्याची संख्या आणि साधनं खूप मोठी होती। शेवटी मोरारबाजी वीर मरण पावले आणि पुरंदरचा बचाव अशक्य वाटू लागला। आता प्रश्न होता, लढत राहायचं की थोडं मागे हटून पुढचं मोठं युद्ध जिंकायचं। इथेच शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीचा निर्णय दिसतो। त्यांनी युद्ध जिंकण्यापेक्षा स्वराज्य वाचवणं महत्त्वाचं मानलं आणि म्हणूनच त्यांनी स्वीकारला पुरंदरचा तह। या तहानुसार शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले आणि फक्त 12 किल्ले स्वतःकडे ठेवले। बाहेरून पाहिलं तर हा पराभव वाटतो, पण खरा प्रश्न हा आहे की हा खरोखर पराभव होता का? महाराजांना माहित होतं की सध्या मुघलांची ताकद खूप मोठी आहे। थेट संघर्ष करून सर्व काही गमावण्यापेक्षा थोडं झुकून भविष्यात मोठा प्रहार करणं जास्त योग्य। त्यांनी वेळ विकत घेतली आणि त्या वेळेचा वापर करून पुढे स्वराज्य पुन्हा उभारलं। या तहामागे अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता। महाराजांना आग्र्याला जावं लागलं। तिथे पुढे घडली इतिहासातील एक अत्यंत थरारक घटना, त्यांची सुटका। म्हणजेच पुरंदरचा तह हा शेवट नव्हता, तो एका मोठ्या खेळाची सुरुवात होती। इतिहास आपल्याला शिकवतो, कधी कधी जिंकण्यासाठी हरल्यासारखं दिसणं आवश्यक असतं आणि शिवाजी महाराजांनी हेच दाखवून दिलं की खरी लढाई तलवारीने नाही तर बुद्धीने जिंकली जाते। आपल्या आयुष्यात सुद्धा अनेकदा आपल्या समोर अशी संकट येऊन उभी राहतात की आपल्याला समजत नाही की काय करायचं। कधी कधी निर्णय असे घ्यावे लागतात की आपल्याला 2 पावलं मागे जावं लागतं, पण उंच भरारी आणि झेप घेण्यासाठी 2 पावलं मागे गेलो तरच ती आपण घेऊ शकतो। हे आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून शिकतो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवाजी, जय भवानी।